ज्यावेळेस टोमॅटोचा बाजारभाव हा भयानक पेटलेला होता त्यावेळेस सध्याला आमच्याच क्षेत्रातून 1 एकरचा टोमॅटोचा प्लॉट चालू होता. त्यावेळेस 3 महिन्यातून जवळजवळ 20 ते 25 लाख रुपयाचं इन्कम आम्हाला झालं. तेव्हापासून शेती क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळाच झाला. पण कदाचित जेव्हा तोटा होतो तेव्हा आपण काय विचार करतो? असं थोडेच थांबून चालणार असतं. शेतकऱ्याला सवय झाली असते की जेवढा नफा आहे तेवढा थोडा बहुत तोटा पण सोसावा लागतोच, पण त्यासाठी शेतकरी सक्षम असतोच ना. कधी नुकसान झालं तर सरकारकडून नुकसान भरपाई मिळते का? ज्यावेळेस जास्त गारपीट किंवा पावसाचा प्रादुर्भाव जास्त असतो त्या टायमाला तर प्रोव्हिजन असावी असं वाटते, पण सरकार काय ते लक्ष देतच नाही. आजकाल तरुण मुलांनी शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदलला पाहिजे आहे सध्याला. आणि प्रायव्हेट जॉबमध्ये जाऊन आपली लाईफ बोरिंग करण्यापेक्षा किंवा माइंडसेट डिप्रेशनमध्ये जाण्यापेक्षा जर परिस्थिती सुधारायची असेल तर शेतीशिवाय पर्याय नाही. नमस्कार, मी पूर्वा. आयजी भारतच्या या पॉझिटिव्ह फार्मिंगच्या नवीन एपिसोडमध्ये मी तुमचं खूप स्वागत करते. आज आपण भेटणार आहोत एका अशा शेतकऱ्याला ज्याचं वय फक्त 26 वर्ष आहे आणि त्याला हे कळलंय की 9 ते 5च्या जॉबपेक्षा शेतीतून सुख, पैसा आणि समाधान जास्त मिळू शकतं. चला तर मग गप्पा मारूया अजित कणसेशी. अजित, नमस्कार, स्वागत आहे तुझं आमच्या या पॉडकास्टमध्ये. नमस्कार, धन्यवाद. मला सांग, तुझी या शिक्षणाची, या करिअरची सुरुवात कशी झाली? आमच्या पारंपरिक शेती पहिल्यापासूनच वडिलोपार्जित शेती आहे, त्यामुळं घरचे सगळे शेतीचं असल्यामुळं शेतीची आवड ही पहिल्यापासूनच होती. त्याचबरोबर ॲग्रीमध्ये चालूच आहे शिक्षण. त्यानंतर आता इंजिनिअरिंग पण कंप्लीट झालं होतं, पण जास्त आवड असल्यामुळं ते पण आणि हे पण दोन्ही पण शिक्षण हे चालूच आहे सध्या. मग तू इंजिनिअरिंग कुठून केलंस आणि तुला या क्षेत्रात यावंसं का वाटलं परत? एक इन्स्पिरेशन म्हणजे एक किस्सा सांगायचा झाला तर सध्याला ज्यावेळेस टोमॅटोचा बाजारभाव हा भयानक पेटलेला होता त्यावेळेस सध्याला आमच्याच क्षेत्रातून 1 एकरचा टोमॅटोचा प्लॉट चालू होता. त्यावेळेस 3 महिन्यातून जवळजवळ 20 ते 25 लाख रुपयाचं इन्कम आम्हाला झालं. एक ते 1.5 महिन्याच्या पिरियडमध्ये जवळजवळ 25 ते 30 लाखाच्या आसपास प्रॉफिट झालं. तेव्हापासून शेती क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळाच झाला. त्यामुळे 20,000च्या 25,000च्या प्रायव्हेट नोकरीपेक्षा कधी पण आपली शेती केलेलं चांगलं म्हणून पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देऊन आता सध्याला शेती क्षेत्र बऱ्यापैकी जास्त प्रॉफिट भेटतं आहे. मग आधुनिकतेची जोड तू कशी दिलीस आणि घरनं काही या गोष्टींना विरोध होता का? नाही, तसा काही नाही आहे, कारण आधुनिकतेची जोड दिल्यामुळं प्रॉफिट पण सध्याला जास्त भेटत आहे. प्रायव्हेट जॉबपेक्षा नफा पण जास्त भेटतो आहे, त्यामुळे घरची पण खुश आहेत. मग सध्या कोणकोणत्या एकरात काय काय शेती लावली आहे? आता सध्याला आमची 4 एकर भाजीपाला शेती आहे. 1 एकर टोमॅटो आणि 1 एकर दोडका सध्याला चालू आहे आता, आणि काकडी 1 एकर लावण करायचे. आणि बाकी कोणत्या भाज्या काकडीच्या मांडवाखाली घेऊ शकतो का? हां, एकदा आपण जर ज्यावेळेस आपण काकडीची लावण करतो त्याच्यानंतर काकडी हे पीक फक्त 2 ते 3 महिन्याचं पीक आहे. त्याच्यानंतर आपण त्याच बेडवर किंवा त्याच मल्चिंगवर वेगळं पीक सुद्धा घेऊ शकतोय. अच्छा, जे आपल्याला सिजनेबल, जे आपल्याला परवडणार असं वाटतंय, ज्याच्या आपलं भविष्यात फायदा प्रॉफिट होईल असं वाटतंय, असं पीक लावणी बघून आपण घेऊ शकतो. आणि मग मातीचं पोत बदलत नाहीये का एवढं भाजीपाला घेऊन? नाही, पहिला स्टार्टला जे आपण ज्यावेळेस मशागत करतोय, ज्यावेळेस आपण बेड सोडतोय ना, त्यावेळेसच त्यात जास्त बऱ्यापैकी आपण भेसळ डोस किंवा शेणखत याचा वापर जास्त करायचा. आणि हे पीक किती 2-3 महिन्याचं असल्यामुळे ना जास्त करून असं पोत बिघडत नाही त्याचा. बरं. आणि रसायनं कोणती वापरता का? रसायन पण वापरायला लागतातच आता सध्याला. अच्छा, मला त्याची थोडीशी माहिती दे ना. आता सध्याला बऱ्यापैकी पोटॅश, पालाश, स्फुरद, नत्र ह्याची आवश्यकता ही पिकांना असतेच. आणि ही पिकं ही 2-3 महिन्याची पिकं असल्यामुळं ना त्यावेळेस त्यांना आपण सारखं फर्टिलायझेशन पण करू शकत नाही. आणि ज्यावेळेस आपण फर्टिलायझेशन करतोय ते फर्टिलायझेशन केलेलं रासायनिक खत आहे ते त्याला लागायला थोडा दिवस जाणारच असतं. त्यामुळं प्रथमताच करताना आपण भेसळ डोसचा वापर जास्त करतोय आणि शेणखत पण खालच्या लेअरला भरतोय आणि भेसळ डोसा वरच्या लेअरला भरतोय. कारण पीक ज्यावेळेस आपण लावतो त्यावेळेस वरच्या ह्याचा फर्टिलायझरचा लगेच इम्पॅक्ट जाणवतोय. शेणखत हे लगेच लागत नसल्यामुळे ते दुसऱ्या पिकाला तिथनं चालू होते शेणखताचा पण वापर. बरं. त्याचबरोबर गांडूळ खत किंवा आपल्याला हे बाहेर फर्टिलायझर ह्याचा पण आपण वापर जास्त करतोय, स्टेरियामेसारख्या. अजित, इंजिनिअरिंग करताना तुझ्या डोक्यात प्लॅन काय होता? खरं सांगायचं झालं तर
मी ॲग्री क्षेत्रात यावं असं घरच्यांना तर काय वाटत नव्हतंच. बरं. कारण पारंपरिक शेतीमुळं अगोदर थोडा नफा कमी व्हायचा. हम्म. त्यामुळं इंजिनिअरिंग क्षेत्रात जास्त ओढ होती घरच्यांची. अच्छा. पण आता सध्याला जी इंजिनिअरिंगची कंडिशन बघितली किंवा ती मला शेती क्षेत्राची आवड होती, ते नंतर ज्यावेळेस हळूहळू मी आधुनिक शेतीचा जोड केली त्यावेळेसच ती घरच्यांना पण मनवावंच लागलं शेती क्षेत्रात यायसाठी. तर कारण थोडीच घरची पारंपरिक शेतीनुसार शेती कर म्हणणार आहेत. बरोबर. मग त्यांनी तुला ॲग्रिकल्चरमध्ये शिक्षण घे असं सजेस्ट नाही का केलं? पहिला स्टार्टला लॉकडाऊनच्या अगोदर ना ॲग्री क्षेत्राची कंडिशन ही बिकटच होती. त्यामुळं घरच्यांना पण वाटत नव्हतं की मुलांना आपल्या ॲग्री क्षेत्रात यावं, त्याच्यात काही फ्युचर आहे, यामध्ये काय फ्युचर नाही. त्यामुळं जास्त करून फोर्स हा बाहेरच्या कॉलेजकडे, शिक्षणाकडे किंवा इंजिनिअरिंग या फॅकल्टीकडे जास्त होता. आणि त्यावेळेस ट्रेंड पण हाच चालू होता. त्यामुळे बऱ्यापैकी तिकडंच गेलो. नंतर ना मग लॉकडाऊनच्या काळात सगळं कॉलेज ते ठप्प झालं. त्यावेळेसच गावी आल्यानंतर मग आम्ही सध्याला जे पारंपरिक शेती होती त्याला आधुनिकतेची जोड देऊन हळूहळू त्या डेव्हलप केल्यानंतर मग त्यावेळेस आमच्या घरच्यांचा बघण्याचा दृष्टिकोन हा शेतीकडे बदलला. त्यावेळेस मग घरच्यांनी सपोर्ट करायला चालू केलं. तिथनं पुढं मग सध्या आधुनिक शेतीमुळं जास्त प्रॉफिट आहे, पैसा मिळतोय, त्यामुळे घरची पण समाधान आहे. बरं. मग वडिलांसोबत काम करताना तुला कोणकोणत्या पारंपरिक पद्धती शिकायला मिळाल्या आणि तू कोणत्या नवीन त्याच्यात ॲड केल्यास? आता तसं बघायला गेलं तर अगोदरपासून पूर्वीपासूनच आमची पानमळ्या शेती किंवा ऊस शेती, हळद शेती हे वडील शेती करत होते. आजोबांच्यापासून पण चालूच होतं. पण ती शेती पाटपाण्यावर असायची. त्याला कुठले ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन किंवा रेन पाईप जे आता सध्याला नवीन आलेलं आहे, हे कोणत्याही आधुनिक पद्धतीने शेती केली जात नव्हती. त्यामुळं बऱ्यापैकी पिकावर दुष्परिणाम जास्त व्हायचे, रोगाचं अटॅक जास्त व्हायचा. त्याचबरोबर क्लायमेट चेंजमुळे सुद्धा पीक लवकरात लवकर खराब होण्याची जास्त होते. आता सध्याला आधुनिकतेच्यामध्ये इन्सेटचा वापर, शेडनेटचा वापर, ठिबक सिंचन, आता मल्चिंगचा वापर केल्यामुळं म्हणजे बऱ्यापैकी प्रमाणात शेती परवडण्याजोगी झालेली आहे. लेबर कमी खर्च झालेला आहे त्यांचा. अगोदरच्या काळात पाटपाण्यावर शेती असायची, त्यामुळे भांगणीचा खर्च जास्त वाढायचा, त्यामुळे प्रॉफिट कमी राहायचं, जास्त मनुष्यबळ शेतीत काम करावं लागायचं. आता सध्याला तसं बघायला गेलं तर मल्चिंगच्या ह्याच्यामुळे किंवा आधुनिकतेच्यामुळं कमी लेबरमध्ये जास्त उत्पादन घेऊ शकतो आपण. बरोबर. मग ते करताना वडिलांचा काही विरोध होता का? त्यांनी हे लगेच ॲक्सेप्ट केलं का? तुला त्यांना पटवून द्यावं लागलं काही गोष्टी? लगेच थोडीच घरची मानणार असतात. मग सांग ना, काय म्हणाले ते? घरच्यांचा विरोध होताच, कारण इंजिनिअरिंग झाले, बऱ्यापैकी तू बाहेर जा, जॉब कर, हे कर, ते कर. घरच्यांचा विरोध होताच. नंतर ज्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये पूर्ण सगळं बंद होतं, जॉब ते सगळं जागेवर स्टॉप होतं, त्यावेळेस घरी आल्यानंतर मग आम्ही हळूहळू त्यात शेतीत जास्त लक्ष घातल्यामुळे ना आता सध्याला फायनान्शियल स्ट्रॉंग झालेलं आहे. त्यामुळे घरच्यांचा पण बघण्याचा दृष्टिकोन शेतीकडे बदलला आहे. आता सध्याला कोणी विरोध नाही, काय नाही, सगळे सपोर्टिव्ह आहेत. सपोर्ट करतात. आणि ह्या सगळ्यात पाण्याचं मॅनेजमेंट तू म्हणालास की ठिबक सिंचन वापरता, हे आधीपासूनच होतं का आत्ता तू काही नवीन गोष्टी ॲड केल्यास? आता सध्याला अगोदर आमच्या शेतामध्ये तर पाटपाण्याचाच वापर जास्त असायचा. आता सध्याला आता बोर, विहीर यांचं पण हे असल्यामुळं, पाण्याचा स्रोत असल्यामुळं ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन वापरतात आम्ही त्याला. आणि किती विहिरी आहेत आता सध्या शेतात? आता सध्याला 1 विहीर आणि 4 बोर आहेत आणि मेन कॅनॉल असल्यामुळं पाणी भरपूर आहे. तू म्हणालास 4 वर्ष तू शेतात आता सध्या काम करतोयस, तर तू कोणकोणती पिकं घेतलीस? आता तसं शेतात म्हणजे सीझन बाय सीझन आपण भाजीपाल्याचं उत्पादन घेतोय. टोमॅटो, दोडका, कारली, काकडी असं वेगवेगळी पिकं आपण वेलवर्गीय असू देत किंवा खालनं जे मेथी ती आहे पण भाजीपाला म्हणजे जास्त घेतोय. आणि तुला सगळ्यात जास्त कोणतं पीक आवडतं? सगळ्यात जास्त टोमॅटो आणि दोडका. अच्छा. आणि त्याचं मार्केट कसं आहे? आता सध्याला आमच्या भागात तर आम्ही लोकल मार्केटलाच जास्त प्राधान्य देतोय, कारण ही नाशवंत पीक असल्यामुळे दोडका, कारली ही जास्त बाहेरच्या मार्केटला जाऊ शकत नाहीत, त्यामुळे त्याला लोकल मार्केटलाच विकावं लागते. आणि टोमॅटोचं चक्र कसं आहे आणि ऋतूचक्र पण कसं आहे? कधी लावता, कधी काढू शकतो आपण? टोमॅटोचं पीक हे 4 महिन्याचं आहे आणि ते पूर्ण 12 महिने कधी पण घेऊ शकतात. पण सध्याला आता ह्या क्लायमेटला बघायला गेलं तर उन्हाळ्यामध्ये उत्पादन कमी होते, रोगाला जास्त बळी पडते, त्यामुळं रेट भयानक भेटतात. त्यामुळे लोक जास्त करून त्या क्षेत्राकडे वळतात आणि क्लायमेट साथ दिली तर प्रॉफिट राहते. बरोबर. सो अजय, टोमॅटोचं पीक हे कोणतेही फ्रेश व्हेजिटेबल्स खरं तर ते पटकन आपल्याला कन्झ्युम करायला लागतात, संपवायला लागतात, तर त्याची साठवण वगैरे तुम्ही कसं करता? आता ही नाशवंत पिकं असल्यामुळे त्यासनी 12 ते 18 तासाच्या आत
मार्केटला शेतकऱ्याकडनं ते गेलं पाहिजे आहे. अच्छा. कारण शेतकऱ्याकडनं व्यापारी घेणार, व्यापाऱ्याकडून बाजारमध्ये बसून विकून मग ते प्रत्येक घरापर्यंत पोच होणार आहेत. त्यामुळे ते नाशवंत माल असल्यामुळे लवकर खराब होतोय. त्यामुळे 24 तासाच्या आत असं मार्केटला ते पाठवावं लागतं. बरोबर. मग साठवण करून त्याचा काही साठवण करून काय शकत शकतो. आता सध्याला टेक्नॉलॉजी आलेली आहे, रेफ्रिजरेशनच्या किंवा स्टोरेजमध्ये साठवू शकतोय. पण तिथून पण माल जे आता कंझ्युमर घेणार आहेत त्यांच्या पण फ्रेश माल पोहोचू शकत नाही. आणि त्यामुळे त्यामध्ये पण शेतकऱ्यांना पण प्रॉफिट कमी आहे आणि कंझ्युमर जे घेणार आहेत त्यांनी पण रोगाचा प्रादुर्भाव जास्त होतो. आणि असं कधी झालंय का की तो माल विकला गेला नाही आणि तुम्हाला सेव्ह करायचा असेल तर तुम्ही त्याचं काम कसं बघता? माल विकायला म्हणजे मेन मंडीमध्ये गेल्यानंतर ना तिथं माल हा थोडाफार कमी जास्त कसणार रेटला विकावाच लागतो. कारण नाशवंत माल असल्यामुळं माल विकावाच लागतो. कारण आज गेलेला माल लगेच दुसऱ्या दिवशी आणि रेडी होतोय, दुसरा माल विकण्यासाठी तयार होतोय. त्यामुळे तो माल आणि कलेक्ट करून आणि तो दुसऱ्या दिवशी आणि लगेच आम्हाला मार्केटला पाठवावा लागतो. मग तू कधी वेगळ्या उत्पादनांचा विचार केलायस का की टोमॅटोपासून अजून काही काही आपण बनवू शकतो? आता सध्याला तर चालू आहे, शिक्षण चालू आहे त्याबद्दलच. बरं. आता हळूहळू करत नवीन टेक्नॉलॉजी ही करत त्याच्यापासून वेगवेगळे उत्पादन काय घेता येईल, ते कसं मार्केटमध्ये आपल्याला मार्केटिंग करता येईल किंवा त्याच्यापासून कसं बऱ्यापैकी पुढे जाता येईल याचं अजून चालू आहे. शिक्षण पण चालू आहे. त्याबद्दल अजून काय सध्याला लगेच काही नाही, कारण अजून शिक्षण चालू आहे ना. बरं. आणि शिक्षण संपायला अजून किती वेळ आहे? शिक्षण संपायला अजून 2 वर्ष. 2 वर्ष. डिग्री कंप्लीट व्हायला 2 वर्ष. आणि प्रॅक्टिकली शिकवतात? हां, प्रॅक्टिकली पण ते शिकवतात, कार्यशाळा त्यांनी घेऊन सगळं शिकवतात. आणि आता सध्या जे शिक्षण चालू आहे त्यामध्ये पण शिकवतात. सरकारकडून पण आपल्याला फायनान्शियली पण पुरवठा केला जातो आहे. पण अजून त्यातलं डिग्री सर्टिफिकेट आल्याशिवाय तर काय पुढे वाटचाल करू शकत नाही. आणि सरकारकडनं काही मदत होते का भाजीपाल्यासाठी? काही स्कीम्स आहेत का? भाजीपाल्यासाठी म्हणजे आता फक्त साठवणुकीसाठी रेफ्रिजरेशन किंवा एक्सपोर्ट करण्यासाठी जी फॅसिलिटी आहे ना ते थोड्या बहुत आपल्याला सबसिडीवर मिळू शकतात किंवा आपण पाठवणार असलो तर सबसिडी त्याला मिळू शकते. अच्छा. तसं म्हणजे भाजीपाल्यासाठी 3-4 महिन्याचं पीक असल्यामुळे त्याला काही जास्त असं सरकारकडून पण काही नाही. बरं. आणि काकडीचं उत्पादन कसं आहे? काकडीचं तर सध्याला बघायला गेलं तर पारंपरिक शेतीनुसार जे करत आपण खाली जमिनीवर पसरून काकडी करत होते ती काकडी 3-4 महिन्याचं उत्पादन आहे. पण आता जे नवीन जी बाजारामध्ये व्हरायटी आलेले आहेत, कोणत्या? तर नाझिया, कामिनी, तुम्हाला समजा सिजेंटाची एक आलेली आहे, ह्या नवीन व्हरायटी आलेल्या आहेत ना, जिप्सी, ह्या चालूच होतात ती 35 दिवसात. अच्छा. लावल्यापासून 35 दिवसात ती मार्केटला पाठवावी लागते. हो. हां, 1.5 ते 2 महिने एवढाच त्याचा लाईफ पिरियड आहे. ओके. चालू झाल्यापासून 1.5 ते 2 महिने एवढंच त्यांचं लाईफ टाईम असल्यामुळे ना जास्त उत्पादन देत आहेत ते. मग तुला सगळ्यात जास्त काकडी सुद्धा आवडते? हां, काकडी पण जास्त आवडतेच. बरोबर. आणि यांना पण सेम रोग असतात, यांचं चक्र कसं आहे? प्रत्येक पिकाला वेगवेगळे रोग जरा जास्तच त्रास देत असतात. आता टेम्परेचरमध्ये कर्लिंगचा टोमॅटोला प्रादुर्भाव जास्तच असते. कर्लिंगचा प्रॉब्लेम जास्त आहे किंवा टेम्परेचर जास्त झाल्यामुळे थ्रिप्सचा पण अटॅक जास्त आहे. पिकं सध्याला ग्रीप घेऊ शकत नाहीत आता, त्यामुळे जास्त फर्टिलायझरचा वापर करावा लागतो आहे, पेस्टिसाईडचा जास्त वापर करावा लागतो आहे, बायोस्टिम्युलरचा वापर जास्त करावा लागतो आहे आता सध्याला. मग तुम्ही पिकाची काळजी कशी घेता? सीड पासून ते छान उगवलं पाहिजे, हेल्दी राहिलं पाहिजे, यासाठी आपण काय करतो? आता तसं बघायला गेलं तर आता आपण ज्यावेळेस जमिनीवर बेड पाडून मल्चिंग पेपरचा आपण वापर करतो आहे त्यावेळेस जमिनीमधली पण जी टेम्परेचर आहे ते मेंटेन करण्यासाठी पहिला स्टार्टला आपण बेड 2 दिवसपर्यंत पण पाण्याने भिजवून घ्यायचा. नंतरच त्याच्यामध्ये मल्चिंग पेपर त्याच्यावर हातरून होलं पाडून 1 दिवस थांबायचं. त्यातली पूर्ण एअर गेल्यानंतर मगच सीड्सचा वापर सीड्स लावायचे त्याच्यामध्ये. कारण ज्यावेळेस आपण डायरेक्ट सीड्स लावलो त्यावेळेस जमिनीचे जे टेम्परेचर असते ते आणि सीड्सचं जास्त झाल्यामुळं ना सीड्सचं बऱ्यापैकी खराब होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे सीड्स लावताना पण आपण जर्मिनेटरचा वापर म्हणजे जर्मिनेटरमध्ये भिजवून जर सीड्स लावलं तर 90 ते 95% उगवण क्षमता वाढते त्यांची. बरोबर. जर्मिनेटरमध्ये भिजवूनच आपण वापर करायला पाहिजे. ज्यावेळेस आपल्याला सीड्स उगवलं दिसतंय, ज्यावेळेस कोंब त्याचे दिसतात त्यावेळेस जास्त टेम्परेचरमध्ये त्यावेळेस कप किंवा आपण प्रोटेक्शन म्हणून कप वापरू शकतो. हो का? झाकलं जातं ते वाफ देण्यासाठी? वाफ देण्यासाठी नाही, जे मल्चिंगच्या कडचं साईडचं जे पोर्शन असतोय त्यामुळे टेम्परेचरच्या झळा बुडवून जे इनिशियल स्टेजला त्याच्या स्टीम खराब होऊ शकतात. त्यामुळे आपण कपचा वापर करू शकतोय. कपचा वापर केल्यामुळे नंतरनं आपल्याला त्याचा पण फायदा पुढं जाणवते की
ज्यावेळेस आपण 3 ते 4 पानावर पीक येतंय त्यावेळेस आपण त्याला आळवणी घालतोय. आळवणी घालताना सुद्धा आळवणीची आपण औषधं घालतोय ते सुद्धा त्या कपामुळे पण बाहेर जाऊ शकत नाही. म्हणजे इनिशियल स्टेजला ते प्रिकॉशन घेऊ शकता. आणि मंचिंग पेपर ही पद्धत आधी नव्हती. आधी नव्हती आहे, आता सध्या हळूहळू आता येत आहे सगळे ते. मग त्याच्यासाठी ॲक्सेप्टन्स होता घरनं? ॲक्सेप्टन्स होता ना. आधुनिक शेती करायची म्हणल्यावर तेवढं ॲक्सेप्ट आहेच ना. सो मंचिंग पेपरचा वापर आता सगळे शेतकरी करतायत का? हां, मल्चिंग पेपरचा वापर केल्यामुळं आता सध्याला फायदा तर बऱ्यापैकी जास्तच आहे. कारण जे भांगलणीचा खर्च आहे, लेबरचा खर्च आहे तो वाचत आहे. त्याचबरोबर मल्चिंग पेपर केल्यामुळं जे आपल्याला पेस्टिसाईड, इन्सेक्टिसाईड लागत आहेत त्याचा पण खर्च कमी होत आहे. त्याचबरोबर सध्याला उत्पादन क्षमतासुद्धा वाढत आहे पिकांची. त्यामुळे मल्चिंग पेपर आणि जास्त खर्चिक नाही आहे. आणि साधारण आत्ता तुझ्या शेतात किती मजूर काम करतायत? आता सध्याला फिक्स एक 4 ते 5 कामगार जे भाजीपाला हे कलेक्ट करण्यासाठी आहेत. अच्छा. आणि लावणीसाठी पण तेवढेच मजदूर लागतात का अजून जास्त लागतात? नाही, लावणीसाठी 1-2 दिवसासाठी जास्त मजूरची आवश्यकता असते. त्या टायमाला जास्त असतात. ही म्हणजे फिक्स म्हणजे कसं आहे, एक झाला की एक कंटिन्यू पीक असल्यामुळे तेवढी लेबरही कंटिन्यू असतातच शेतात. बरोबर. एक वेगवेगळे कामं ही संपले की सांग ना, कोणती कोणती कामं करतात? आता सध्याला आता ही जी पिकं आपण लावतो वेलवर्गीय त्यासाठी मंडप करावे लागतात. त्याचबरोबर हे पीक झाल्यानंतर दुसऱ्या पीकमध्ये काढून घालावं लागतात. एखाद्या मल्चिंग वेळेस बिना मंडपचं सुद्धा पीक आपण घेतोय त्या टायमाला पण आपण हे करू शकतो. लेबर लागतात. आणि काढणीसाठी पण तेवढेच लागतात? ज्यावेळेस आपलं उत्पादन क्षमता वाढत्या त्या टायमाला जेवढं उत्पादन होते त्या हिशोबाने लेबर आपण लावतोय. बरोबर. आणि तिथे काढणीसाठी काही तांत्रिक गोष्टींचा वापर तुम्ही करता? ते तांत्रिक गोष्टीचा वापर करू शकत नाही आपण. जे लेबर लावूनच हातानंच काढायला लागते सगळं. कलेक्ट हे कुठलातून उत्पादन झालेला माल हा लेबरच्या साहाय्यानेच काढायला लागतो. कारण तो मार्केटला जाण्यासाठी परिपक्व आहे काय नाही हे निरीक्षण करूनच माल कलेक्ट करावा लागतो. आणि ते कसं ठरवता की कधी तो परिपक्व झालाय? त्याच्या साईजवरून, कलरवरून आपल्याला ते दिसते. त्याचे एक्झाम्पल्स देशील का? आता तसं दोडक्याची साईज ज्यावेळेस आता नवीन आमची जी व्हरायटी आता लावलेली आहे आमच्याकडे ट्रायल आहे सध्याला नवीन ईस्ट वेस्ट कंपनीची, त्याची साईज ही जवळजवळ आपल्याला 1.5 फूट ते 1.25 फूटच्या आसपास साईज भेटते दोडक्याची. तेवढी साईज झाल्यानंतर त्याचे आकार साईज वाढल्यानंतरच आपण ते कलेक्ट करतोय. आणि त्यानंतर टोमॅटोमध्ये कलर हा लाल कलर झाल्यानंतरच कलेक्ट करायचं, तोडण्यासाठी मार्केटला पाठवण्यासाठी योग्य ठरतं. अच्छा. हिरवा नाही काढत? नाही, हिरवं कच्चं नाही येतात, त्या मार्केट डाऊन असते. अच्छा. आणि ग्रीन टोमॅटोज जे येतात मग ते कच्चेच असतात ना? ज्याची आवक असत्या, ज्याची मागणी असत्या त्या पद्धतीनं शेतकरी कलेक्ट करू शकतो. बरं. ज्यावेळेस हिरव्या कच्च्या मालाची जास्त मागणी असते त्या टायमाला कच्चा माल पण पाठवू शकतोय. ओके. जरी बऱ्यापैकी कच्च्या मालापेक्षा परिपक्व मालालाच जास्त मागणी असत्या, त्यामुळं परिपक्व झाल्याशिवाय माल कुठलाही शेतकरी जास्त करून कलेक्ट करत नाही. ही थोडक्याच व्यापाऱ्याची मागणी असते की आम्हाला कच्चा टोमॅटो पाहिजे आहे ते असं. त्यामुळं बऱ्यापैकी परिपक्व झाल्यावरच पीक हे काढण्यात येते. आणि वेलींमध्ये कारलं सुद्धा येतात, तर कारल्याची शेती पण तुम्ही करता? हां, कारल्याची शेती पण करतो ना. आणि त्याचे रिझल्ट्स कसे आहेत? त्याचं मार्केट कसं आहे? ते पण आपण लोकल मार्केटलाच पाठवते सध्याला. कारण एक्सपोर्ट मार्केटला लॉंग पिरियडला जाण्यासाठी ते आपल्याला परवडत पण नाही आहे. आणि ज्या सध्याला आमच्या आसपास असणाऱ्या मंडीमध्ये पण जास्त प्रमाणात त्याची मागणी आहे. आणि तुझ्या आजूबाजूचे इतर शेतकरी तुझं शिक्षणातलं नॉलेज घेऊन काही तुला विचारतात का? होय. काय काय? म्हणजे आता पेस्टिसाईडची, इन्सेक्टिसाईडची माहिती. अच्छा. बऱ्यापैकी आता आमच्या आजूबाजूच्या शेतकऱ्या ग्रुप शेती आहे, मुलांचीच आहे, ते सगळे पोरच आहेत. त्याच्याबद्दल सांग ना मला जरा. आमच्या ग्रुप शेतीमध्ये जवळजवळ आम्ही 10-15 मुलं एकत्र येऊन करतोय. आणि ते ट्रान्सपोर्टसाठी सुद्धा आमच्या मंडीपर्यंत जाणाऱ्या 2 गाड्या आमच्याच मुलांच्या आहेत. बरं. ते सगळ्यांचा माल कलेक्ट करतात, सकाळी सौद्याला पाठवतात, पाटील सौदा असतोय, तीच मुलं घेऊन जातात. त्याच्यामुळे सुद्धा आमच्याच मुलांचा फायदा जास्त ग्रुप शेतीमध्ये. आणि बाजारभाव पण आम्हाला चांगला भेटतोय, कारण आमच्यातलीच मुलं असल्यामुळं तिथं सौद्याला सुद्धा उपस्थित राहून आपल्याला आपला माल कसा गेला, काय गेला हे बघून आपल्याला सगळी मदत करू शकतात. तुम्ही त्याचं मग बसून नियोजन करता का? हां, आठवड्यातनं किंवा 15 दिवसातनं एकदा असतं मीटिंग असतात. आणि हे पण तेच शिक्षण घेतलेले आहेत का? नाही, तसं काही नाही. जी प्रॉपर शेती करणारी पण आहेत, ज्यांचं शिक्षण 12वी झाले ते पण आहेत, सगळीच आहे. जे पुढं शिक्षणाची कॅपॅसिटी आहे, जी परिस्थिती आहे ते पुढं शिक्षण घेत आहेत.
तर सध्याला ज्याची नाही ते प्रॉपर शेतीच करत आहेत. बरोबर. अजित, आत्ता सध्या इंटरनेटचा जमाना आहे. ग्राहकांना सगळ्या गोष्टी, छोट्या गोष्टीपासून ते मोठ्या तंत्रज्ञानापर्यंत सुद्धा डिरेक्ट घरात येऊ शकत आहेत. तर ह्या काळात तू कधी असा विचार केला आहेस का की आपण डिरेक्टली व्यापारपेठ नाही किंवा अजून शासकीय बाजारपेठा नाही तर डिरेक्ट ग्राहकांना आपण विकू शकतो, तर ह्याचं काही प्लॅनिंग आहे का तुझ्या डोक्यात? आता सध्याला जर बघायला गेलं तर शेतकरी हा स्वतः माल पिकवून डायरेक्ट ग्राहकापर्यंत पोचू शकत नाही. ऑनलाईनमुळे आपल्याला फक्त भाजीपाले मंडईचे बद्दल बाजारभाव काय आहे ते कळू शकतं, किंवा आपल्याला एखादा रोग आला त्याची इन्फॉर्मेशन कळू शकते. पेस्टिसाईड, इन्सेक्टिसाईड, फर्टिलायझर ह्याची सगळी माहिती कळू शकते. पण आता सध्याला तसा विचार करायला गेला तर शेतीतून उत्पन्न झालेलं जे प्रोडक्शन आहे ते डायरेक्ट आपण शेतकरी डायरेक्ट ग्राहकापर्यंत पोचू शकत नाही, कारण प्रोडक्शन हे फास्ट असल्यामुळे प्रोडक्शन जास्त असते. तेवढा माल प्रोडक्शन केलेला माल पूर्ण ग्राहकापर्यंत पोचणं शेतकऱ्यासाठी तर आत्ता सध्याला अवेलेबल नाही, होऊ शकत नाही सुटेबल. त्यासाठी आमचा तर विचार चालू आहे, कारण ग्रुप शेती असल्यामुळे 1-2-3 मुलं त्यासाठी स्पेशल ठेवावीच लागणार आहेत. पण ते अजून विचार चालू आहे सध्याला. आता ग्रुप शेती हे चालू केलं आहे 2 वर्ष झालं. आता हळूहळू कलेक्ट करण्याचा किंवा मंडीपर्यंत पाठवण्याचा इथंपर्यंत आम्ही पोचलेलो आहे. आता बघा इथनं पुढं तो पण विचार आहे, पण अजून सगळ्यांचा विचार घेऊन हे करून. मला ग्रुप शेतीबद्दल जरा सांग ना, म्हणजे कशी केली जाते, तुम्ही काय विचार केलाय त्याच्या मागे? आता सध्याला आमचा तर 10 ते 12 जणांचा एक ग्रुप आहे. पूर्णपणे सगळी भाजीपालाच पिकं घेतात. आमच्या ग्रुप करण्याचा हेतू म्हणजे बऱ्यापैकी आम्ही एक मुलगा जोपर्यंत प्रोडक्शन कमी होतं तोपर्यंत आम्ही बाजारापर्यंत जाऊ शकत होतो सौद्याला. आता सध्याला ग्रुप शेती झाल्यामुळे प्रोडक्शन जास्त झाले, तेवढा माल प्रत्येकाला घेऊन जाणं कठीण आहे. त्यामुळे सगळ्यांच्यामध्ये एकदम माल प्रोडक्शन करत होतो, किंवा व्हरायटी पिकं लावली जातात. तू हे लाव, मी हे लाव, असं वेगवेगळी व्हरायटी गेल्यामुळं सध्याला बाजारात मागणी पण व्हरायटीची जास्त असते. व्हरायटी माल गेल्यामुळं गिरायकांनी पण आणि वेगळा माल भेटतोय, आणि आम्हासनी पण ह्याच्यात रेट नाही, दुसऱ्या ह्याच्यात रेट खावतोय. असं बऱ्यापैकी 2-3 पिकं असल्यामुळे एकात रेट खावतोय. आणि तुमचं नॉलेज पण एकमेकांबरोबर शेअर होतं. शेअरिंग नॉलेज तर जास्त असतंच. म्हणजे आता सध्याला माझ्या शेतावर आहे रोग, पण तुझ्या क्षेत्रावर नाही आहे रोग, मग त्यानं काय प्रिकॉशन घेतलेले आहे, त्यानं कुठल्या औषधाचा फवारणी केलेला आहे, ते पण डिस्कशन असतेच ना. ते व्हॉट्सअपला आता सध्याला ग्रुप आहे, बरोबर, माझ्या ह्याच्यात हे रोग आलेला आहे, तुमच्यात आहे काय नाही, असं हे करून त्यासाठी कुठलं प्रिकॉशन घ्यावं लागेल, किंवा कुठलं इन्सेक्टिसाईड किंवा पेस्टिसाईड यूज करायला पाहिजे, हे पण आमचं डिस्कशन असतं. बरोबर. मग जसं तू म्हणालास की ग्रुप, व्हॉट्सॲप ग्रुप केलाय, तसा ग्राहकांचा सुद्धा व्हॉट्सॲप ग्रुप असू शकतो ना? ग्राहकांचा पण व्हॉट्सअप ग्रुप असू शकतोय, पण आता सध्याला आम्ही जे खेडेगावात नेतोय, आता त्यासाठी आम्हाला मोठ्या सिटीमध्ये जाऊन किंवा एखादं शॉप ओपन करायला पाहिजे. पण सगळं ऑनलाईन झालं असताना आपण ऑनलाईन पण विकू शकतो ना? ऑनलाईन विकू शकतोय, पण प्रत्येक गिरायकापर्यंत पोहोचण्याची किंवा त्याची जी इन्फॉर्मेशन असते ऑनलाईन आहे, बरोबर आहे, पण प्रत्येक ग्राहकापर्यंत पोहोचण्याची टेक्नॉलॉजी आता सध्याला खेडेगावात अवेलेबल नाही आहे. मग त्याच्यासाठी तुम्ही काही विचार केलाय किंवा कोणत्या संस्थांकडे गेलाय? अजून तर काही नाही सध्याला आता, कारण आत्ता ग्रुप शेती हळूहळू आम्ही पुढे नेत आहे, त्यामुळे अजून तर काही नाही सध्याला, पण हळूहळू करणार विचार. मला सांग, सगळ्यात जास्त पालेभाजी कोणत्या पालेभाजीला डिमांड आहे? आता क्लायमेटचं टेम्परेचर जास्त असल्यामुळं जास्त शरीराला गारवा देणारं काकडी, टोमॅटो ह्या पिकाची जास्त मागणी आहे सध्याला. पण पालेभाजी म्हणजे माझं म्हणणं होतं की पालक, मेथी ह्या पण भाज्या तुम्ही घेता का? ह्या भाज्या जास्त करून घेत नाहीत, जास्त करून नाही होत. नाही, कारण त्यातनं कसं होतं, एकदा काढलं ना पीक संपते ते. हो का? त्यासाठी लागणारा 2 महिन्याचा पिरियड असते, महिना, 6 महिना, 1.5 महिना. वेगवेगळ्या पालेभाज्यासाठी पिरियड वेगवेगळा असते. आता सध्याला ते कसं आहे, आता आम्ही जी पिकं घेतोय त्या एकाच वेळेपासून 1.5 महिना तिथं प्रोडक्शन चालू राहतं, त्यामुळे त्या पिकाकडे जास्त कल आहे. बरोबर. अजित, तू सांगितलंस की खूप नफाही होतो, पण कदाचित जेव्हा तोटा होतो तेव्हा आपण काय विचार करतो? तोटा पण हा शेतकऱ्याला सवय झाली असते की जेवढा नफा आहे तेवढा थोडा बहुत तोटा पण सोसावा लागतोच. आता सध्याला बघायला गेलं तर क्लायमेटमध्ये टेम्परेचर जास्त आहे, त्यामुळे थोडा बहुत तोटा सहन करावा लागतोच, पण त्यासाठी शेतकरी सक्षम असतोच ना. मग असं कधी वाटलं का की नको थांबावं?
असं थोडेच थांबून चालणार असतं. एकाच पिकात तोटा झाला की दुसऱ्या पिकात प्रॉफिट होईल या आशेनं दुसरं पीक नवीन घ्यायचं. घेत राहायचं. आणि बाजारपेठेत अशी कधी कमी जास्त भाव, काही पिकांना मुद्दाम दाबलं गेलंय, असं कधी झालंय का? आता बाजारपेठेत गेल्यानंतर ज्या प्रमाणात आवक असते, आवक जास्त असली ना बाजारभाव डाऊन होतोच. आता सध्याला बघायला गेलं तर टोमॅटोची कंडिशन 5-6 महिने झालं रेट नाही आहे. सध्याला ती अंगलटच आहे शेतकऱ्याच्या, तरी पण शेतकरी लावतोच. असं प्रत्येक वेळेस थोडीच प्रॉफिट होणार आहे. काही वेळेस नुकसान पण होणार, काही वेळेस प्रॉफिट पण होणार, पण त्याचा समतोल राखून शेतकरी हा थोडा बहुत हे करतोय. मग त्याची मेंटॅलिटी तुम्ही कशी जपता? मेंटॅलिटी म्हणजे कसं असते, आता ज्यावेळेस प्रॉफिट झालं असते त्यावेळेस तर शिल्लक राहिलेलंच असते आपल्याला बऱ्यापैकी. आणि ह्या भाजीपाला क्षेत्रात असं आहे की पूर्णपणे तोटा होत नाही कधीच. बऱ्यापैकी त्याचं खर्च तर काय असं नाही हे शेतकरी काढतोच. त्यामुळे पूर्णपणे लॉसमध्ये पण जात नाही कधी. आपण आधुनिक शेती असं म्हणतो, पण तुझं आधुनिक शेतीची व्याख्या काय आहे? म्हणजे आता आम्ही भाजीपाल्यासाठी तर आधुनिक शेती म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर साईडनं इन्सेटचा वापर, जे 4 फुटापर्यंत आपण इन्सेट वापरतो, त्याचबरोबर वरनं ग्रीनसेट किंवा आता नवीन जे कागद आलेला आहे एकदम म्हणजे पातळ सेटनेट म्हणून, त्याचा पण वापर आम्ही सध्याला करत आहे. त्याच्यामुळं क्लायमेटचा परिणाम थोडा बहुत कमी जास्त होतो आहे आणि त्याचबरोबर रोग कमी प्रमाणात आता अटॅक चालू आहे. त्यामुळे पेस्टिसाईडचा खर्च ते कमी होत आहे. त्याचबरोबर स्प्रिंकलरचे रेन पाईपचे वापर म्हणतोय ते आता आमच्याकडचं सदाच वापरत आहेत शेतकरी. ते म्हणजे आता टेम्परेचर जास्त आहे, ते टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी ज्याला कोणालाचा ग्रीनसेटचा किंवा पॉलीहाऊसचा खर्च जास्त असल्यामुळे ते वापरू शकत नाहीत. त्यामुळे तिथं 4 फुटापर्यंत रेन पाईपचा वापर सध्याला करून टेम्परेचर मेंटेन केले जाते. त्याचबरोबर पॉलीहाऊसचा खर्च जास्त असल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला ती करणं, त्याचा मेंटेनन्स, त्याचा खर्च जास्त आहे. त्यामुळे ते फायनान्शियली स्ट्रॉंग असणारा शेतकरी ते करू शकतोय. प्रत्येक शेतकरी किरकोळ शेतकरी ते करू शकत नाही. त्यासाठी म्हणून आता सध्याला बारीक जे आपण ग्रीन सेटनेटचा वापर करतोय तो पण जास्त यूज केला जातोय. मग आधुनिक शेतीमध्ये साधारण इनिशियली किती इन्व्हेस्ट करायला लागते? आता जे पीक आपण घेणार आहे, आता मिरची किंवा ढबू मिरची किंवा मोठं जे टोमॅटोसारखं पीक आहे त्यासाठी आता ग्रीनसेटचा वापर केला जातो आहे. त्याचबरोबर पॉलीहाऊसचा ढबू मिरचीसाठी किंवा आमच्या भागात तर पानमळ्यासाठी ते पॉलीहाऊसचा किंवा इन्सेटचा वापर केला जातो आहे ग्रीनसेटनेटचा. पण इनिशियली खर्च त्याचा साधारण इनिशियली खर्च बघायला गेलं तर एकरी 10 ते 12 लाखाच्या आसपास खर्च आहे. अच्छा. ग्रीनसेटनेटचा किंवा पॉलीहाऊसचा. त्यामुळे ते खर्चिक पीक असल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला परवडलंच असं काही नाही. त्यासाठी सरकारनं पण सबसिडी केलेली आहे. आता सध्याला चालू आहे हळूहळू ते पण. आणि तुम्ही मग ते ग्रुप बरोबर शेअर करता का? हां, ग्रुप बरोबर शेअर करतातच का. आता आमच्या 3-4 आहे सध्याला. तर ते हळूहळू आता प्रत्येकजण जरा जसं जसं भांडवल येईल तसं करता येते हळूहळू. कोणत्याही क्षेत्रात काम करताना यश मिळवायचं असेल तर डिसिप्लिन खूप महत्त्वाचं आहे. हां, ते तर आहेच. तर शेतीत आपण डिसिप्लिन कसा आणायचा? आता शेतीत पण प्रॉपर डिसिप्लिन केल्याशिवाय शेती ही परवडण्याजोगी तर नाही आहे. त्यासाठी टायमाला योग्य वेळेला पाणी दिलं पाहिजे आहे, योग्य वेळेला फर्टिलायझेशन केलं पाहिजे आहे, योग्य वेळेला पेस्टिसाईड, इन्सेक्टिसाईड यांचा फवारणी केली तरच आपल्याला शेती तर परवडण्याजोगी ठरणार आहे. नाहीतर आपलं डिसिप्लिन नसेल किंवा आपण अयोग्य टायमाला जर काही केलं तर त्याचा नुकसानसुद्धा शेतकऱ्याला सोसावं लागणार आहे. त्यामुळे डिसिप्लिन हा शेती क्षेत्रात पूर्ण महत्त्वाचा घटक आहे त्याचा. आत्ताच्या क्लायमेटला, आत्ताच्या कंडिशनला, आता सध्या जर बघायला गेलं तर डिसिप्लिन ज्या शेतकऱ्याकडे आहे किंवा जो शेतीमध्ये ह्या क्षेत्रामध्ये भाजीपाला क्षेत्रामध्ये टायमाला जे प्रिकॉशन घ्यायला लागते ते घेतलं तरच आपल्याला शेती फायद्याची ठरणार आहे. तेवढी. तू किती वाजता उठतो? सकाळी पहाटे 5-5:30 बरोबर. आणि मग तुझी दिनचर्या कशी असते? सकाळी उठल्यानंतर आता आमच्याकडं तर कधी तर रात्री लेट असते, त्यावेळेस रात्री तर जागावं लागतंच. कधी दिवसा असते त्या टायमाला काय जास्त त्रास नसते. ज्यावेळेस रात्री लेट असते त्यावेळेस रात्री तर मोटर पाणी चालू करायला ह्याला त्याला करावं लागतेच, औषध सोडायला. मग त्याच्यासाठी ऑटोमॅटिक सिस्टीम नाही केली आहे का तुम्ही? ऑटोमॅटिक सिस्टीम आहे, पण कसं असते ते प्लॉट वाईज पाणी दिलं पाहिजे आहे त्याला. तास 2 तास एवढ्याच पिरियडमध्ये पाणी ठेवलं लागते पिकासाठी. त्या जास्त प्रमाणात पाणी पण हे नाही चालत नाही ते. तुझ्याकडनं कधी असा हलगर्जीपणा झालाय का, दुर्लक्ष झालंय का, त्याच्यामुळे नुकसान पत्करायला लागलंय? हां, एकदा झालं ना. फर्टिलायझर हे ज्या टायमाला आपल्याला फुटवायचं जे पाहिजे आहे
त्या टायमाला मी ते स्टॉप करायचं दिलं ते एकदा. अच्छा. ते रिकवर करण्यासाठी त्याने 8 दिवस वेगळी खतं की देऊन थांबव एक रेग्युलर आणायला लागलं. त्यासाठी वेगळा खर्च करावा लागला. ते तर आहेच. बाबांकडनं ओरडा मिळाला का? सांगितलंच नाही. चुका लगेच दुरुस्त करायचं चुका लगेच दुरुस्त केलं. पुढची प्रिकॉशनची काय आहे ती माहिती असल्यामुळे ना बरोबर. 8 दिवसमध्ये आणि प्लॉट रिकवरमध्ये आणला. त्यामुळे वडिलाच ना काय असं कळून दिलं नाही जास्त प्रॉब्लेम काय झालेलं आहे ते. अजित, तुझ्याकडे बघून शेतीतून तुला खूप समाधान आणि आनंद मिळालेला दिसतोय. हां नक्कीच. तर तरुण पिढीला सुद्धा या क्षेत्राकडे वळण्यासाठी तू काय सल्ला देशील? आजकाल तरुण पिढीचा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा नकारात्मक जास्त आहे. पण सध्याला बघायला गेलं तर शेतीतून इन्कम तर होतंच, पण प्रायव्हेट जॉबला गेल्यानंतर 10 ते 15,000मध्ये जे पेमेंट भेटते त्या पिरियडमध्ये पण 8 तास 10 तास 12 तास ड्युटी करावी लागते. त्या टायमाला हार्डवर्क हे असणारच. आणि जे त्यासनी त्या बदल्यात मोबदला मिळतोय तेवढ्या त्यांचं लाईफ व्यवस्थित जगू शकत नाहीत. ते फायनान्शियली डिप्रेशनमध्ये जे आहेत मुलं त्यांच्यासाठी किंवा तरुण पिढीनं शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून आपली फायनान्शियली स्थिती स्ट्रॉंग करण्यासाठी आधुनिक शेती जर केली तर ते कधी पण फायदेशीरच आहे. आणि साधारण मग इनिशियल गुंतवणूक त्यांना किती करायला लागेल? आता थोड्या क्षेत्रात जर करायचं झालं तर 25-30 हजारच्या आसपास जरी इनिशियली गुंतवणूक केली तरी पण तुम्हाला सव्वा महिन्यात तिथं 1.5 महिन्यापासून हळूहळू इन्कम चालूच राहतं. नफा चालूच राहतं. इन्कम हळूहळू चालूच राहतं. त्यामुळे जास्त प्रॉफिट पण आपण मिळू शकतो त्यातून. 25-30 हजारच्या बदल्यात जर फुल मार्केट गावलं तर आपल्याला 2-2.5 लाखपर्यंत प्रॉफिट भेटू शकते. पण लॉस ही शक्यता कमी आहे याच्यात भाजीपाला क्षेत्रांमध्ये. जर आपण टायमाला केलं व्यवस्थित केलं तर लॉस कमी आहे. जर डिसिप्लिन होते तुम्ही म्हणला तर महत्त्वाचंच आहे त्यासाठी. कधी नुकसान झालं तर सरकारकडून नुकसान भरपाई मिळते का? नुकसान भरपाई सरकारकडून भेटते, पण ती जी वार्षिक पिकं आहेत जास्त म्हणजे ऊस, हळद, द्राक्ष बाग यांच्यासाठी भेटते. पण ही जी भाजीपाला पिकं आहेत ही वर्षातनं 3 ते 4 पिकं आपण घेऊ शकतो. ह्याच्यासाठी असे प्रोव्हिजन काय नाही आहे सरकारकडून. आणि प्रोव्हिजन असावी असं तुला वाटतं का? प्रोव्हिजन असावी, पण सरकार पण कसं येतं सध्याला 3 ते 4 महिन्याचं पीक आहे. ज्यावेळेस जास्त गारपीट किंवा पावसाचा प्रादुर्भाव जास्त असतो त्या टायमाला तर प्रोव्हिजन असावी असं तर वाटतंय, पण सरकार काय ते लक्ष देतच नाही. बरं, मग आपण त्यांना सजेस्ट करू शकतो की काही स्कीम्स तुमच्या हिशोबाने काढल्या जातील, तर त्याची काही यादी आहे का तुमच्याकडे? आता तसं सजेशन करायला गेलं तर क्लायमॅट थोडीच एका ठिकाणी वेगवेगळी एक सेम असणार आहे. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं क्लायमॅट असणार आहे, वेगवेगळे टेम्परेचर, वेगवेगळं पाऊस असल्यामुळे ना आमच्या भागात गेलं तर अचानकच एखाद्या गारपीट परवाच जास्त झालेली आहे आमच्या. त्यामुळे सुद्धा नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. पण ती थोड्याच भागापुरती मर्यादित होती. आम्ही तेवढेच ग्रुप सरकारकडे जाऊ शकत नाही. या क्षेत्रात मुली किती कार्यरत आहेत आणि तुझ्या कॉलेजमध्ये सुद्धा याचं शिक्षण घेत आहेत का त्या? हां, पण मुलींची संख्या कमी आहे सध्याला. कारण मुलींना घरचं आवरून पूर्ण वेळ शेतात देऊ शकत नाहीत ते. आणि किती जर ग्रामीण भागात शेती जास्त प्रमाणात केली जाते आणि ग्रामीण भागातल्या परिस्थिती बघायला झाली तर बऱ्यापैकी मुलींना त्या क्षेत्राकडे कमी प्रमाणात वळवण्यात येते. पण मुलींची संख्या पण हळूहळू आता वाढते आहे सध्याला. बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा पण चेंज होत राहिला आहे. सो मुलींना पण या क्षेत्रात आवड निर्माण होती? हां, मुलींना पण आता सध्याला बघायला गेलं तर आम्ही कॉलेज लाईफमध्ये आता सध्याला आहे ॲग्रिकल्चर, त्या क्षेत्रात सुद्धा मुलींची संख्या हळूहळू वाढत आहे. म्हणजे नवीन नवीन प्रयोग करण्यासाठी किंवा लॅबमध्ये नवीन नवीन तंत्रज्ञान शोधण्यासाठी, बियाणांच्यामध्ये प्रक्रिया करण्यासाठी मुलींची संख्या पण वाढत आहे आता सध्याला. मग तुझ्यासारख्या तरुण मुलांना तू काय सल्ला देशील या क्षेत्रात येण्यासाठी? आजकाल तरुण मुलांनी शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदलला पाहिजे आहे सध्याला बघायला गेलं तर. ज्या भागात शेती चांगली अवेलेबल आहे त्या लोकांनी शेतीतून आपल्याला कसं जास्त प्रॉफिट भेटेल किंवा आपली घरची परिस्थिती कशी सुधारेल या दृष्टिकोनातून प्रयत्न करायलाच पाहिजे आहे. आणि प्रायव्हेट जॉबमध्ये जाऊन आपली लाईफ बोरिंग करण्यापेक्षा किंवा माइंडसेट डिप्रेशनमध्ये जाण्यापेक्षा लाईफ आपलं जर परिस्थिती सुधारायची असेल तर शेतीशिवाय पर्याय नाही. शेती करून माणूस म्हणून तुझ्यात काही बदल झाला का? आता माणूस म्हणून म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी जर बाहेरची कंडिशन बघितली तर शेतातून मिळणारं समाधान हे वेगळंच आहे. आता बाहेर बघायला गेला ती तुम्हाला कंटिन्यू 10 तास 12 तास हे हार्डवर्क करावंच लागणार, पण शेतीत तसं नाही आहे. आपण मनाचा राजा आहे शेवटी.
शेवटी शेतकरी हा मालकच आहे. 2 तास काम केला तर ज्यावेळेस आपल्याला आवश्यकता आहे रेस्टची त्या टायमाला आपण रेस्ट घेऊ शकतोय. बरोबर. जे समाधान शेतीत आहे ते आपण बाहेर तर काय प्रायव्हेट जॉबला जाऊन तर काय आयुष्यात मिळू शकत नाही. त्यामुळे आणि ज्यावेळेस आपल्या शेतात जे पीक आहे त्याला जर रेट बऱ्यापैकी मिळाला, आपल्या अपेक्षेपेक्षा जर जास्त रेट भेटला किंवा ज्यावेळेस शेतीचं उत्पन्न जास्त भेटेल त्यावेळेचा आनंद तर काय सांगण्याजोगा नसतोच शेतकऱ्याचा. माझी तुझ्याबरोबर गप्पा मारून खूप मजा आली, खूप ज्ञान मिळालं. त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह फार्मिंगकडनं तुझे खूप खूप धन्यवाद आणि थँक्यू सो मच. थँक्यू. परत भेटूया. आजचा आमचा हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि IAG भारत या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.